मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग अतिशय खमंग आणि खुसखुशीत आहे. 4 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला सायली बघते की अर्जुन घरी येतोय. लगेच ती कल्पनाताईंना सांगते आणि म्हणते, आई अहो हे आले. मग हळूच कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली आता मी सांगते तसं कर हा. या दोघी सासासुनांनी मिळून एक प्लॅन रचलाय. अर्जुनला शिक्षा द्यायचा आणि थोडासा त्रास द्यायचा. अर्जुन आल्याला विचार करतो, अरे वा, या दोघींची एवढी बॉन्डिंग आहे की मस्त दोघी सोबत टाइमपास करताय. कल्पनाताई आणि सायली असं दाखवताय जसं की अर्जुन समोर आहे, त्यांना कळलंच नाहीये. अर्जुन आल्या म्हणत असतो, बायको मम्मा काय चाललंय तुमचं? आता मुद्दाम या दोघी जणी रील बघताय असं नाटक करतायत बरं का अर्जुन समोर. अर्जुन विचार करतोय, वा रे वा, एवढी इम्प्रूव्हमेंट आहे दोघींमध्ये की मम्मा आणि सायली एकत्र टाइमपास करताय. अर्जुन म्हणतो, बरं बायको चल न ग, मला खूप भूक लागलीये, मला जेवायला वाढ ना. पण सायली आता अजिबात लक्ष देत नाही बरं का अर्जुनकडे आणि मुद्दाम म्हणते, अहो आई बघा ना यामध्ये काय दाखवताय, गुळाची कॉफी बनवते ती बाई. कल्पनाताई आणि सायली मुद्दाम दुर्लक्षित करताय अर्जुनला. अर्जुन पुन्हा म्हणतो, ए मम्मा मला मोदक दे ना ग, मला भूक लागलीये. पण तरी सुद्धा अर्जुनकडे या दोघी बघेना. मग अर्जुनच्या मनात येतं, अरे देवा, मी माझ्या बायकोशी खोटं बोललो म्हणून देवाने मला अदृश्य केलं की काय? म्हणजे मी दिसत नाही का काय या दोघींना? पण तरी हा बिचारा प्रयत्न करत असो, ए बायको अगं मला भूक लागलीये, अगं सॉरी मला जावं लागलं मीटिंगसाठी, माझं महत्वाचं काम होतं म्हणून मी गेलो. अगं पण मी तिथे जाऊन सांगितलं बरं का त्यांना, मला माझ्या बायकोच्या हातचे मोदक खायचे, सो मी लगेच आलो ग मीटिंग अर्धवट सोडून तुझ्या हातचे मोदक खायला. मग मुद्दाम कल्पनाताई म्हणतात, अगं बाई मोदक? मग अर्जुन म्हणतो, हा मम्मा मोदक, येस करेक्ट. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली ते शेवटचे 2 मोदक आण ना ग, तसे खाल्लेत पोटभर पण मनच भरलेलं नाहीये. सायली म्हणते, बरं आई आणते शेवटचे 2 मोदक. आता अर्जुन सायलीच्या पाठीपाठी करत असतो, अगं मला दे ना सायली शेवटचे 2 मोदक, अगं असं काय करते? पण सायली अजूनही त्याच्याकडे बघेना. अर्जुन तिच्या मागे मागे करतोय बिचारा, अगं दे ना मला मोदक. आता या दोघी जणी मुद्दाम अर्जुनला दाखवून चिडवून मोदक खातायत. आई कसले मस्त झाले ना मोदक, लुसलुशीत झालेत. प्रेक्षकांनो इथे माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. अर्जुन बिचारा म्हणत असतो, एक घास दे ना ग बायको, एकच घास दे, अगं खूप छान आहे ना, दे ना मला. पण कल्पनाताई पण त्याला मोदक दे ना आणि सायली पण नाही. बिचारा खूप प्रयत्न करतो, द्या ना रे मला, द्या ना. पण दोघींनाही त्याच्यावर काही दया येईना. शेवटी तो चिडतो बरं का आणि म्हणतो, ठीक आहे नाही द्यायचं ना तुम्हाला मला खायला, नका देऊ. कधीपासून ओरडतोय मला भूक लागलीये, पण तुम्हा दोघींना माझा आवाज ऐकूच येत नाहीये ना. ठीक आहे, मी प्रतिमा आत्याकडनं मोदक घेईल. प्रतिमा आत्या, पण प्रतिमा आत्या गेल्या त्यांच्या घरी. आता अर्जुन विचार करतो, प्रतिमा आत्या घरात नाहीये वाटतं. ठीक आहे, माझं जेवण मी स्वतःच वाढून घेईल. पण या दोघी अजूनही मोदक खाण्यात बिझी आहे. अर्जुनकडे या दोघी अजूनही लक्ष देईनात. आता ही अर्जुनला दिलेली एक गोड शिक्षा आहे. आता अर्जुन विचार करतो, अरे या दोघी काही रिस्पॉन्डच करत नाहीये, जाऊ दे माझं मीच बघतो. आता तिथे टेबलवर तो बघायला जातो काही आहे का अन्न शिल्लक. पण तिथे सुद्धा सायलीने मुद्दाम रिकामी भांडी ठेवली आहेत. पण या दोघी सासासुना अजूनही मोदकाचंच कौतुक करताय. सायलीबाई काय छान झाले गो मोदक, अप्रतिम झाले. तो बिचारा अर्जुन आता वैतागतो आणि म्हणतो, अरे मी खाऊ काय, घरात काही शिल्लकच ठेवलेलं नाहीये. सायली मुद्दाम म्हणते, काय छान वाटते मोदक खाऊन, आत्ताशी कुठे समाधान झालं. अर्जुन आता म्हणतो, हरकत नाही, आता मी माझं जेवण बाहेरून मागवतो, 15 मिनिटात येईल माझं जेवण. आता या दोघी सोबतच ओरडतात, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर. अर्जुन दचकतो ना बिचारा. तो म्हणतो, आता का मी कधीपासून तुमच्या पुढे मागे करतोय, खायला द्या म्हणतोय. तुम्हाला ऐकू येत नव्हतं ना, तुम्हाला दिसत नव्हतं ना मी. आता काय झालं दोघींना, काय प्रॉब्लेम काय तुमच्या दोघींचा, काय झालं काय तुम्हाला? कल्पनाताई म्हणतात, बघितलं ना सायली, तुझ्या नवऱ्याला अजूनही कळलं नाहीये की काय प्रॉब्लेम आहे. नाही, सणाच्या दिवशी मीटिंगला जाऊन आला, सायलीला वाट बघायला लावली आणि आता काही झालं नाही असं दाखवतोय. अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे तुम्ही दोघी मुद्दाम करत होत्या का मला शिक्षा द्यावी म्हणून? काय ग सायली आणि कल्पनाताई आता दोघी पण हसायला लागतात अर्जुनला. अर्जुन म्हणतो, अरे यार बायको मम्मा, अगं खरंच सॉरी, काम तसं माझं महत्वाचं होतं म्हणून मला जावं लागलं. बरं ठीक आहे, आता कान पकडू का, उठा बशा काढू का? आता अर्जुनने त्याचे कान धरलेत बिचाऱ्याने आणि उठा बशा काढायला लागतो. सायली म्हणते, राहू द्या, काही गरज नाहीये, यापुढे असं करू नका आणि थांबत जा सणाच्या दिवशी घरी आणि बसा जेवायला, मी वाढते तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अगो पण मी काय जेवू, तिथे तर भांडी रिकामी आहेत,
जेवण सगळं संपलंय ना? आता कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा तुला काय वाटलं, तुझी बायको काय रिकामी भांडी ठेवणार आहे का? सायली म्हणते, अहो आहे जेवण, तुम्ही हातपाय तोंड धुवून या, मी लगेच वाढते तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हो मी येतो हातपाय तोंड धुवून, पण मोदक आहेत की नाही एखाद दुसरं शिल्लक? त्यावर सायली म्हणते, हो आहेत, ठेवलेत तुमच्यासाठी. आता अर्जुन जिन्यावर चढायला लागतो, म्हणजे त्याच्या रूममध्ये जात असतो हातपाय तोंड धुवायला, तेव्हा या दोघी एकमेकींना टाळी देतात. म्हणजे कसं बरं अद्दल घडवली अर्जुनला असं. तसं पाहिलं तर बिचाऱ्याला शिक्षा विनाकारण दिली, पण तो सणाच्या दिवशी घरी थांबायला हवा होता, असं या दोघींचं मत आहे. असो, यावर ज्याची त्याची आपापली मतं असतात आणि कामाची प्रायोरिटी आहे की नाही यावर हे सगळं डिपेंड असतं. तर अर्जुन खोटं बोललाय हे गिल्ट त्याच्या मनात असतंच. आता तो या दोघींनाही नमस्कार करतो बरं का, अगदी कोपऱ्यापासनं. सायली आणि कल्पनाताई दोघी पण हसायला लागतात त्याला. अर्जुन आता स्माइल करतो सायलीकडे बघून आणि रूममध्ये जात असतो त्याच्या. जिन्यावर चढताना त्याच्या मनात येतं, घरामध्ये गणपती बाप्पा बसलेत, पण माझा नमस्कार गणपती बाप्पाला आहेच, पण या दोघी सासा सुनाला सुद्धा आहे, अगदी या 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 कोपऱ्यापासनं. ते तर नाही जमत आहे कोपऱ्यापासनं नमस्कार करायला, पण हाताने नमस्कार करतो. नमस्कार रे बाबा या सासू सुनेला. असो, आता यांच्या घरामध्ये सगळं गोडी गुलाबीने सुरू आहे हे खरं आहे. आता काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये एक गेम खेळायचा विचार केलाय या सगळ्यांनी मिळून. खेळ खेळताय ते बैठे खेळ. आता या खेळांमधनं सायली ही खरी तन्वी आहे हे हळूहळू उलगडत जाणार आहे. अर्जुनचं जेवण वगैरे झालेलं दिसतंय, ते काही दाखवलं नाही, पण आता तो त्याच्या रूममध्ये बसून विचार करतोय. त्याने आश्रमात एवढी शोधाशोध केली, पण ते लाल गाठोडं त्याला कुठे दिसलं नाही. झालेला प्रकार आठवतोय तो आणि विचार करतोय, काही कळत नाहीये. सायली आणि तन्वी या दोघींचीच गाठोडे कशी काय गायब आहेत आश्रमातून? बाकी तर सगळ्यांची गाठोडे होती तिथे. अर्जुन असा विचार करतच असतो. तेवढ्यात त्या स्टडी रूम मध्ये कल्पनाताई आल्यात आणि त्या म्हणतात, ए अर्जुन, अरे बिझी आहेस का रे? आता अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, बोल ना काय? कल्पनाताई म्हणतात, तुला डिस्टर्ब तर नाही ना होणार? बसू का रे थोड्या वेळ इथे? अर्जुन म्हणतो, हो बस ना मम्मा. अर्जुन आता कल्पनाताईंना बसायला चेअर देतो, म्हणजे खुर्ची देतो. मग कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, ए अर्जुन, अरे कळत न कळतपणे मी सायलीवर खूपच अन्याय केला रे. तू माझे वेळेवर डोळे उघडलेस त्यासाठी थँक्यू. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं त्यात काय, तुझं किती प्रेम होतं सायलीवर हे कळत होतं मला. तू फक्त बोलून दाखवत नव्हतीस म्हणून थोडंसं पुश केलं बघ तुला. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन माझ्या मनात काय येते सांगू करे तुला? अर्जुन म्हणतो, बोल ना मम्मा. कल्पनाताई म्हणतात, अरे मी सायलीशी आतापर्यंत खूप वाईट वागले ना, मला या सगळ्याची भरपाई करायची आहे रे. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला एक्झॅक्टली काय करायचंय? कल्पनाताई म्हणतात, अरे बघ ना अर्जुन, सायली सगळ्यांसाठी किती काय करते, आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी ती जपते, म्हणजे स्वतःसाठी ती कधी काही वेळच देत नाही रे, आणि स्वतःसाठी काही करत पण नाही. मला ना सायलीला असं काहीतरी खास, म्हणजे तिच्यासाठी काहीतरी खास करायचंय. असा एखादा दिवस मला तिच्या मनासारखा व्हावा असं काहीतरी करायचंय. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे जसं फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे असतं तसं का ग मम्मा? म्हणजे तसं सायली डे सेलिब्रेट करायचा का? कल्पनाताई म्हणतात, अरे हां तसंच काहीतरी. ठरलं तर मग ए अर्जुन, आपण ना सायलीला काय काय आवडतं काय काय नाही याची सगळी लिस्ट करूया. म्हणजे तू मला ती करून दे, तिचा आवडता पदार्थ, तिचा आवडता सिनेमा, तिचं आवडतं गाणं, तिला फिरायला कुठे आवडतं जायला, या सगळ्या गोष्टींची मला लिस्ट दे. मग मी ठरवते सायलीसाठी मला काय काय करायचंय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे चालेल, तसंही मी या निमित्ताने माझ्या बायकोला खुश करेल. अर्जुनला वेगळीच आयडियाची कल्पना आली आहे, पण आता प्रेक्षकांनो, नवऱ्यासमोर एक मोठा टास्क आहे. बायकोच्या मनासारखं करायचंय आणि त्यातनं बायकोच्या आवडीनिवडी जपायच्यात. म्हणजे केवढं भयंकर काम अर्जुनला दिलंय बघा ना. हे कोणाकोणाला जमेल सांगा बरं. तर या दोघा मायलेकाचं ठरलंय की सायली डे सेलिब्रेट करायचा. कल्पनाताई म्हणतात, ठरलं तर मग मला नक्की लिस्ट आणून दे हं. आता असं म्हणून त्या अर्जुन समोरून निघून जातात. जाताना म्हणतात, ए बाबा, अरे ही खुर्ची उचलू का? अर्जुन म्हणतो, अगं राहू दे ग मम्मा, मी उचलेल नंतर. पुन्हा जाताना त्याला आठवण देतात, सायलीच्या आवडीनिवडीची लिस्ट मला आठवणीने दे. अर्जुन म्हणतो, हो हो नक्की देईल मी तुला. आता पुढच्या सीन मध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अर्जुनला मोठा प्रश्न पडलाय. आता मी मम्माला सांगून तर बसलोय सायलीच्या आवडीनिवडीची तुला लिस्ट देईल, पण मलाच माहिती नाहीये सायलीला काय काय आवडतं आणि काय काय नाही. काय आवडतं माझ्या बायकोला, मी कसं काय मम्माला लिस्ट देऊ आता?
म्हणजे माझ्या बायकोबद्दल तर मला काही माहितीच नाहीये. आता काय करू मी? मला कसं कळेल बायकोबद्दल काय आवडी-निवडी आहे बाबा, काय करू आता? मग तो विचार करतो, बऱ्याच वेळ विचार करून, की सायलीने तिच्या डायरीत काही लिहिलं असेल का ते बघूयात. पण प्रेक्षकांनो, आता या डायरीच्या निमित्ताने अर्जुन आणि सायली यांच्या गोड आठवणी आपल्याला बऱ्याच दिवसांनी बघायला मिळाल्या. म्हणजे बघा ना, मालिका जेव्हा सुरुवातीला दाखवण्यात आली होती ना, तेव्हा कसली भारी वाटायची ना. म्हणजे अर्जुन सायलीची ती पहिली भेट, अर्जुन सायलीने केलेलं एकमेकांना प्रपोज, म्हणजे ते बस स्टँडवरचं वगैरे, ते सगळे कळत नकळतपणे सीन आपल्याला आज व्हिज्युअलाइज करून दिले आहेत. अर्जुन सायलीची डायरी घेतो आणि ती वाचायला लागतो. त्यात सायलीने स्वतःबद्दल न लिहिता सगळं अर्जुनबद्दल लिहिलंय. अर्जुनबद्दल तिला काय काय भावना वाटतात, अर्जुनबद्दल तिला प्रेम ओढ कधी वाटायला लागली, हे सगळं आपल्याला तर माहितीच आहे. पण अर्जुन आता ते सगळं वाचतो, ते वाचताना नाही दाखवलं त्यांनी, पण तो जे जे वाचतोय ते सगळे आठवणी आपल्याला स्क्रीनवरती दाखवल्यात. म्हणजे ते बस स्टँडवर त्यांचं भेटणं, अर्जुन आणि सायलीची पहिली भेट, हे सगळं सायलीने डायरीमध्ये लिहिलंय. अर्जुन ती डायरी वाचतो आणि हा सीन बऱ्याच वेळ दाखवलाय त्यांनी. आणि आता ते सगळं वाचून वाचून त्याला फार भारी वाटायला लागतं आणि तो मनाशीच हसायला लागतो. म्हणजे कोणालाही छानच वाटेल म्हणा, बायकोने आपल्याबद्दल एवढं चांगलं चांगलं लिहिलंय म्हटल्यावर कुठल्याही नवऱ्याला भारीच वाटणार आहे. तसंच अर्जुनला काहीसं वाटतंय. आणि आता इथे अर्जुन आणि सायली या दोघांच्या आठवणी आपल्याला दाखवल्यात, ज्या स्क्रीनवर बघायला खूप भारी वाटल्यात. तर बघा, मागचे एपिसोड खरंच खूपच मेमोरेबल होते. रॅदर या मालिकेचे सगळेच एपिसोड खूपच सॉलिड होते हा प्रेक्षकांनो. म्हणजे माझी आत्तापर्यंत जुन्या मालिकांमधनं सगळ्यात भारी आणि आवडीची मालिका हीच आहे बघा. एक वेगळी स्टोरी आहे, छान लव्ह स्टोरी आहे, फॅमिली बॉन्डिंग छान दाखवलंय, फॅमिली ड्रामा छान दाखवलाय. आता या मालिकेमध्ये तुमचा आवडता प्लस पॉईंट कोणता आहे तो मला नक्की कमेंट करून सांगा. अर्जुनने आता ती अख्खीच्या अख्खी डायरी वाचली आहे आणि ती डायरी आता तो जवळ घेतो आणि विचार करतो, हा माझ्या बायकोने तर डायरीमध्ये फक्त माझ्याबद्दलच लिहिलंय, तिने तर स्वतःबद्दल काहीच लिहिलेलं नाहीये. पण आता मी काय करू? मला कसं कळेल तिच्याबद्दल सगळं? अरे देवा, आता मी कोणाची मदत घेऊ? आता असा विचार करून तो कुसुमचं नाव आठवतो आणि विचार करतो कुसुमलाच फोन करावा आणि कुसुमताईला विचारावं की सायलीला काय काय आवडतं, काय काय नाही आवडत, तिच्या सगळ्या आवडीनिवडी आता कुसुमला विचाराव्यात. असा विचार करून त्याने कुसुमला फोन केलाय. बरं, आता कुसुमने त्याला टांग दिली आहे. काय झालंय ते बघा. मला कुसुम हे कॅरेक्टर पण प्रचंड आवडतं प्रेक्षकांना या मालिकेत. ती पण अर्जुनला अद्दल घडवायला कमी करत नाही. अर्जुन फोन करतो तेव्हा ती म्हणते, काय हो अर्जुन सर, काय झालं? काही कळलं का सायलीच्या लहानपणाबद्दल? अर्जुन म्हणतो, अहो लहानपणाबद्दल सोडा, मला तिच्या आत्ताबद्दल पण काही माहिती नाहीये. आता कुसुम म्हणते, म्हणजे? अर्जुन म्हणतो, अहो कुसुमताई, मम्माने ना मला सायलीला काय काय आवडतं त्याची एक लिस्ट बनवायला सांगितली आहे, पण मला माझ्या बायकोबद्दल काही माहितीच नाही हो. पण आय एम शुअर तुम्हाला सगळं माहिती आहे सायलीबद्दल. सांगा ना मला, सायलीच्या आवडीनिवडी सांगा. कुसुम म्हणते, वा रे वा, हेच का तुमचं बायकोबद्दल प्रेम? मी नाही करणार बाबा तुमचं काम. तुमचं काम आहे ना, नाही, नवऱ्याचं काम नवऱ्यानेच करावं बाबा. अर्जुन म्हणतो, अहो असं काय करता कुसुमताई, थोडीशी मदत करा ना मला. कुसुम म्हणते, अरे बायकोसाठी थोडे कष्ट करा की, शोध कार्याला लागा अर्जुन राव. नाही, आता एवढ्या केसेस तुम्ही सॉल्व्ह करता, आता ही तुमची बायकोची केस तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. शोध कार्याला लागा, माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. म्हणलं ना प्रेक्षकांनो, कुसुमने याला बिचाराला गंडावून टाकलं. म्हणजे तिने पण नकार दिलाय. आता याच्यासाठी किती अवघड झालंय बरं सगळं. विचार करा, बिचारा अर्जुन तो आता विचार करायला लागतो, अरे देवा, आता कुसुमताईने पण नाही सांगितलं, आता मी कोणाची मदत घेऊ? मला कसं कळेल सायलीला काय आवडतं काय नाही? आता काय करू, कसं होईल माझं? बिचारा अर्जुन. मला आता दया येते त्याची, कारण तो प्रचंड टेन्शनमध्ये. एवढ्या मोठ्या मोठ्या केसेस त्याने सॉल्व्ह केल्यात, पण आता सायलीच्या आवडीनिवडी तो कशा सॉल्व्ह करतोय हे येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मजा येणार आहे. तर बघा, आता तो विचार करतोय आणि विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली आहे. तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते, अहो तुम्ही काय करताय? सायली आल्या त्याने ती डायरी झाकली आहे बरं का. सायली म्हणते, असं काही खूप काम आहे का तुम्हाला? नाही म्हणजे थोडा मोकळा वेळ आहे ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हा आहे म्हणा मोकळा वेळ, पण काय ग, काय झालंय सायली? सायली म्हणते, खाली चला ना, अहो मस्त खेळ खेळताय सगळेजण. अर्जुन म्हणतो, कसले खेळ खेळताय सगळे?
सायली म्हणते ते काही मला माहिती नाही, पण खाली मस्त धमाल चालू आहे, चला ना तुम्ही आहोत, चला ना चला. सायली आता त्याचा हात धरून त्याला ओढतच खाली नेते. आता खाली अस्मिताबाई अंपायर झाल्यात आणि हे काहीतरी बैठे खेळ खेळायचा प्रयत्न करताय. म्हटलं ना मगाशी, आता या खेळातनं सायलीबद्दल अर्जुनला बऱ्याच गोष्टी माहीत होणार आहे आणि कळत नकळतपणे सायली खरी तन्वी आहे हे हळूहळू उघड होणार आहे असं दिसतंय. अस्मिता जरा दादागिरी करत म्हणते, आपण क्रिकेट खेळूयात का? पण मी अंपायर होणार बाबा, कारण मला धावपळ करता येत नाही आणि कोणी जर माझं ऐकलं नाही तर मी आऊट दिला. प्रतापराव म्हणतात, हे अस्मिता, आम्ही काही तुझ्या सोयीने खेळ खेळणार नाही हा. आणि काय ग अस्मिता, अगं बाहेर पाऊस किती आहे, आउटडोर गेम वगैरे नको, आपण घरात बसून काहीतरी खेळूयात. अस्मिता म्हणते, शी बाबा, माझं कोणी ऐकतच नाही. ती सायली गेली अर्जुनला आणायला, आता कसं कळणार आणि कोण ठरवणार कुठला खेळ खेळायचा आहे ते? तेवढ्यात विमल म्हणते, अहो अस्मिताताई, तुम्ही नाव घेतलं आणि आल्या बघा, सायलीताई अर्जुन दादाला घेऊन आल्यात. अस्मिता आता शिट्टी वाजवते तिच्या हातात असलेली आणि म्हणते, चला चला लवकर या. अर्जुन खाली आल्या आल्या म्हणतो, काय चाललंय तुमचं हे सगळं? अस्मिता म्हणते, ए अर्जुन, आपल्याला आता मस्त खेळ खेळायचा आहे. हे पण सांगा बरं, कुठला खेळ खेळायचा आहे? आता कल्पनाताई म्हणतात, ए बाबा अर्जुन, अरे हा अंपायर फार स्ट्रिक्ट आणलाय बाबा. गंमत करतात त्या जराशी. अर्जुन म्हणतो, हो म्हणजे सायली मला बोलवायला आली होती गेम खेळायचा वगैरे, पण कसला गेम खेळायचा आहे, काय करताय तुम्ही नेमकं हे? त्यावर सायली म्हणते, आपण अंताक्षरी खेळूयात का? अस्मिता म्हणते, ए नाही बाबा, सायली तुला सगळी गाणी येतात, बाकी आम्ही कोणी जिंकणारच नाही, तू एकटीच जिंकशील. नाही बाबा नाही, दुसरं काहीतरी खेळूयात. आता यांची मोठी चर्चा चालू आहे जरा, काय खेळूयात. तर आता बघा कोणाला कल्पना येते. अर्जुन विचार करतो, सायलीला काय काय आवडतं हे जाणून घेण्याचा हा मस्त प्लॅन आहे, म्हणजे माझं आणि मम्माचं काम तर सोपं होऊन जाईल. अर्जुन आता मनाशी विचार करतो, म्हणजे यांची चर्चा चालू असताना काय खेळ खेळावा काय नाही हे सगळे चर्चा करत. मग अर्जुन ठरवतो की सायलीच्या मनातलं जाणून घेण्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे. मनाशी ठरवून आता तो सांगणारच असतो. तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, हे आपण पासिंग द पार्सल खेळूयात का? अर्जुन म्हणतो, नाही डॅड, मला असं वाटतं की आपण कपल गेम खेळूयात, मी आणि माझी बायको, मम्मा आणि डॅड, तुमची टीम. अस्मिता म्हणते, पण या 2 टीम मध्ये काय खेळणार आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो, आपण KYP खेळूयात. अस्मिता म्हणते, KYP काय असतं? अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताई, बँकेमध्ये कसं KYC असतं, नो युअर कस्टमर, तसं आपण KYC खेळूयात, नो युअर पार्टनर. मग सायली म्हणते, अगं बाई, हे तर नवीनच आहे काहीतरी. मग प्रतापराव पण म्हणतात, वा वा, हा छान गेम आहे. अर्जुन म्हणतो, आपल्या पार्टनरला आपण किती ओळखतो याची एक छोटीशी परीक्षा घेऊयात. कल्पनाताईंना कळलंय बरं का बहुतेक अर्जुनची काय आयडिया आहे. आता कल्पनाताई सहज म्हणतात, अगं बाई, म्हणजे हा गेम तर आम्हीच जिंकणार, कारण ह्यांना माझ्याबद्दल काही माहित नाहीये. प्रतापरावांना टेन्शन आलं ना, ते म्हणतात, ए बाबा अर्जुन, अरे तुझ्या बापाला कशाला सुळावर चढवतो बाबा? पण अस्मिताला लक्षात आलंय की नेमकं काय करायचंय. प्रेक्षकांनो, या खेळाच्या निमित्ताने मला अचानक आठवलं बरं का, म्हणजे मागे बघा दूरदर्शनवर कुठली तरी मालिका लागायची, त्यात असंच होतं बघा. मला आता नेमकं त्या मालिकेचं नाव आठवेना, बहुतेक ताक दिनादिन का काहीतरी होतं. त्यामध्ये असे कपल गेम खेळायचे बघा, म्हणजे पार्टनरच्या रंगाविषयी, पार्टनरच्या आवडीनिवडीविषयी असे प्रश्न विचारायचे आणि बरोबर उत्तर आल्यास मार्क द्यायचे. नीटचं आठवत नाहीये, पण होता कुठला तरी गेम आणि मालिका अशी कुठली तरी होती. आता अस्मिता म्हणते, आलं माझ्या लक्षात, ए विमल, मला स्टोरूम मधनं पाटे आणून दे आणि एक मोठा बोर्ड सुद्धा आण, म्हणजे आपण त्यावरती पॉइंट देऊ. आणि हां, मी सांगते ते ऐका, मी एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या पाटीवर लिहायचंय. एकमेकांना उत्तरं दाखवायचे नाही, चिटिंग करायची नाही. आणि मग मी सांगेल तेव्हा पाटी दाखवायची आणि करेक्ट उत्तर आल्यास प्रत्येकाला मार्क मिळणार. आणि या टीम वगैरे काही नाही हा, म्हणजे करेक्ट उत्तर जो देईल तो जिंकला. मग प्रतापरावांना ती आयडिया भारी वाटली आहे. विमल आता स्टोरूम मधनं पाट्या आणते आणि या दोन्ही टीमला वाटते आणि एक मोठा बोर्ड समोर लावते, ज्यावर या दोन्ही टीमचे पॉइंट लिहिण्यात येणार आहे. अस्मिता म्हणते, चला तर मग गेमला सुरुवात करूया. मग सगळेजण ओरडतात, हो. अस्मिता म्हणते, मग मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कुठला आहे? आणि मग हे 4 जण पाटीवर उत्तर लिहायला लागणार. तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, अगं ए अस्मिता, अगं या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला किती वेळ मिळणार आहे? अस्मिता म्हणते, डॅड 30 सेकंद मिळणार आहे, तुम्ही 4 सेकंद घालवले डॅड, लवकर लवकर लिहा ना. प्रतापराव आता लिहायला लागतात, प्रत्येक जण लिहायला लागले. आता अर्जुनला टेन्शन आलं ना, अरे देवा, सायलीचा आवडता रंग कुठला असेल? हिरवा का? नाही नाही नाही, पांढरा. नाही नाही नाही, लाल. अरे लाल तर माझा आवडता रंग आहे.
तो कोणता रंग आहे बाबा सायलीच्या आवडीचा? अर्जुन विचार करेपर्यंत सायलीने उत्तर लिहून मोकळी पण झाली आहे. प्रेक्षकांनो, आता सगळ्यांच्याच बाबतीत असं असतं का? तर नाही. कोणाकोणाला माहीत असतं आपापल्या पार्टनर बद्दल, कधी कधी कोणाला माहीत नसतं. सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात आणि इतका बारीक विचार कोणी करत नाही ना. अर्जुन आता विचार करतोय आणि काहीतरी लिहायचं म्हणून लिहिणार, तेवढ्यात अस्मिता म्हणते, अरे तुमची 30 सेकंद आता संपताय, थांबा 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 थांबा, झाला तुमचा वेळ. आणि मग कल्पनाताईंनी पण त्यांचं उत्तर लिहिलंय. पण आता अस्मिताने मुद्दाम प्रतापरावांना आधी विचारलं, डॅड आधी तुमचा मान बघू तुमचं उत्तर बघू. मग प्रतापराव म्हणतात पिवळा रंग. कल्पनाताई खुश होऊन म्हणतात, अगं बाई बरोबर. मग अस्मिता आधी विचारते, बरोबर आहे का ग उत्तर मम्मा? मग कल्पनाताई म्हणतात, हो अगदी बरोबर. प्रतापराव म्हणतात, पाहिलं का मी कसं बरोबर ओळखलं. कल्पना, मी उत्तर चुकूच शकत नाही. अरे मला माझ्या बायकोबद्दल सगळं माहिती आहे, उगाच का एवढी वर्ष संसार केला मी. प्रतापराव आता शायनिंग मारताय बरं का. पण आता खरी वेळ अर्जुनवर येणार आहे, कारण आज त्यांनी इथेच एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात कळणार आहे आपल्याला अर्जुनने सायलीचा आवडता रंग कुठला लिहिलाय. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि एपिसोड इथे समाप्त होतोय. पुढचा प्रोमो एकदम छान आहे, मस्त आहे. म्हटलं ना प्रेक्षकांनो, आजचा भाग खमंग आणि खुशखुशीत होता. आजचा भाग लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता पुढच्या भागामध्ये कल्पनाताईंनी अर्जुनला सांगितल्याप्रमाणे सायली डे साजरा करण्यात येतोय. सायलीला आवडतात तशी फुलं आणण्यात आली आहे. सायली म्हणते, अगं बाई ही फुलं कोणासाठी? प्रतापराव म्हणतात, सायली ही फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी. सायली म्हणते, आज काही खास आहे का? मग सगळे ओरडतात, हो आज आहे सायली डे. मग कल्पनाताई म्हणतात, सायली आज तुझा दिवस आहे, तू आराम करायचा, आम्ही सगळे तुझ्यासाठी सगळं करू. आता अर्जुन सायलीला गजरा लावण्यासाठी तिच्या मागे मागे धावतोय. थोडक्यात सांगायचं तर यांच्या घरामध्ये सगळ्या आनंद चालू आहे सध्या. पण आता पुढे काहीतरी भयंकर दाखवणार आहे ते प्रेक्षकांनो, कारण थोड्याच दिवसात प्रियाची एंट्री होणार आहे ना यांच्या घरामध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा भांडणं तमाशा सुरू होणार आहे. तोपर्यंत जे चांगलं आहे ते बघून घेऊयात आपण सुद्धा. तर ठरलं तर मग उद्याचा भाग नक्की बघा आणि आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.